श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, केशवरावांची 1931 साली श्री महाराजांशी गाठ पडली. गाठ पडल्यावर 2-3 महिन्यातच ते महाराजांच्या पाठीमागे काय लागले, महाराज मला आपण अनुग्रह द्या, महाराज आपण मला अनुग्रह द्या. यावर महाराज काय म्हणायचे, काय घाई आहे केशवराव, अहो अनुग्रह घेऊन नामस्मरण करणार आणि अनुग्रह न घेऊन नामस्मरण केलं म्हणजे अनुग्रहच आहे. काय घाई आहे, आपण नामस्मरण करावं. 5-6 वेळा केशवराव मागे लागले तर महाराज आपलं असं बोलत. केशवरावांनी ओळखलं अनुग्रह मिळण्याची माझी पात्रता नाही. खचून नामस्मरण करून मी त्याला पात्र व्हायला पाहिजे तर मला अनुग्रह मिळणार आहे. अशी 12 वर्ष गेली, थोडी थोडकी नाही. आणि 1943 साली महाराज एकदम त्यांना काय म्हणाले, केशवराव समर्थांना भेटून यावं. आणि मग केशवराव आज्ञेप्रमाणे गेले, समाधीच्या तिथे गेले आणि उंबऱ्यावर डोकं ठेवतात न ठेवतात तोच त्यांच्या कानावर शब्द आले, अरे जिथे तू आहेस तेच तुझे गुरु आहेत, तू लवकरात लवकर अनुग्रह घे. समर्थांचे आतून शब्द, समाधीतून शब्द, अरे जिथे तू आहेस तेच तुझे मोक्षगुरू आहेत, तू लवकरात लवकर अनुग्रह घे. केशवराव म्हणाले, आता हे सांगतायत म्हणजे मला नक्की अनुग्रह मिळणार. महाराजांना हे सांगतो की समर्थांचीच आज्ञा झाली, द्या आता अनुग्रह. केशवरावांनी महाराजांना येऊन सांगितलं. महाराज काही बोलले नाहीत. महाराज म्हणाले, केशवराव आता अनुग्रह देतो. मी अनुग्रह देतोय, तुम्ही अनुग्रह घ्यावा. पण पुन्हा जेव्हा उत्सवाला तुम्ही गोंदवल्याला जाल डिसेंबरमध्ये, तेव्हा पुन्हा समाधीवर अनुग्रह घ्यावा. हे काय, आता हे लॉजिकचे प्रोफेसर, पण गुरु आज्ञा म्हणजे आज्ञा. केशवराव काय म्हणाले, माझ्या मनात किंतु आला की इथे अनुग्रह घेतल्यावर परत तिथे कशाला. पण आज्ञा झाली आहे ना, मग आपण बोलायचं नाही. आधी आज्ञापालन करायचं आणि मग विचारायचं. आधी ओबे मग आर्ग्यू, आधी आर्ग्यू आणि मग ओबे नाही. आपलं तसं होतं. त्यांनी काय केलं, अनुग्रह घेतला. उत्सवाला गेले, समाधीवर पुन्हा अनुग्रह घेतला आणि तो घेतल्यावर हे सर्व झाल्यावर महाराजांना म्हणाले, 2 प्रश्न विचारू का. विचारावं असे महाराज म्हणाले. केशवराव म्हणाले, पहिला प्रश्न, आपण मला एवढी 12 वर्ष झाल्यावर एवढा उशिरा अनुग्रह का दिला. आणि दुसरं, पुन्हा समाधीवर का घ्यायला लावला. जर आपल्याला मला सांगता आलं तर सांगा, मला समाधान मिळेल. तसे महाराजांनी त्यांना सांगितलं, केशवराव तुमचा गुरु होण्यास मी नक्की पात्र आहे याची खात्री पटविण्यात इतका 12 वर्षांचा वेळ गेला. महाराज म्हणाले, तुम्ही विद्वान आहात, तुमचा गुरु होण्यास मी सर्वस्वी पात्र आहे याची खात्री पटविण्याकरता इतका वेळ गेला. आणि समर्थांकडून त्यांना कन्फर्मेशन दिलं आणि मग अनुग्रह दिला. मोठा असतो तो अनुग्रह, असंच असतं. आणि मग अनुग्रह मिळाल्यावर केशवरावांनी जो काही नामाचा धोशा लावला विचारू नका. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं की महाराज म्हणाले, केशवराव हल्ली लोक काय करतात, मी अनुग्रह देतोच आणि समाधीवरही अनुग्रह देतात. लोक काय म्हणतात, मी जो देतो तो जास्त वरच्या ग्रेडचा, असं अगदी वेड्यासारखं बोलतात. दोन्ही अगदी एकच आहे. मी जसा इथे देतो तसाच तुम्ही समाधीवर घेता किंवा मी तसा देतो. आणि मला तुमच्यामार्फत लोकांना हे टाहो फोडून सांगायचं आहे, अरे दोन्ही अनुग्रह एकच आहेत आणि तुम्ही आचरलं नाहीत तर काय सांगाल. म्हणून मी तुमच्याकडून ते आचरून घेतलं आहे. आणि तुम्ही अगदी जोरात सांगावं की अनुग्रह घ्यायचा तिथे घ्या, दोघांची ग्रेड एकच, लेवल एकच, योग्यता एकच, असं जोरात सांगत चला. एवढाकरिता हा खटाटोप केला. असो. साधक हो, तीर्थस्वरूप डॉक्टर पाथरकर गेल्यावर श्री महाराजांनी शोक केला.
त्यावर परमपूज्य बाबांनी श्री महाराजांना, महाराज, आम्हाला जसा शोक झाला तसाच तुम्हाला झाला का? आणि झाला असेल तर तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? असा प्रश्न विचारला. त्यावर महाराजांनी त्यांना काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.